हॅलो एव्हरीवन, मी मोनाली तुम्हा सर्वांचं एनपीटी पोलीस भरती आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। तर या सेशनमध्ये तुम्ही बघणार आहात, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अमरावती डिस्ट्रिक्टसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे 19 जून पासून। सर्वांना माहिती मुंबईमध्ये पावसामुळे म्हणजे तिथे बराच बघा कोकण किनारपट्टीवरती मुंबई येतो, त्यामुळे अजून तरी मुंबईची तारीख डिक्लेअर झालेली नाहीये ग्राउंडची, पण ती नंतर यथावकाश पाऊस जेव्हा पावसाळा झाल्यानंतर पॉसिबली घेऊ शकतात, पण अजून तरी डेट त्यांची कन्फर्म आलेली नाही। पण आता नाशिक, संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ग्राउंडची प्रोसेस सुरू झाली आहे। तर या अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये एकूण जागा किती आहेत, त्यांचे फॉर्म किती आलेत, अर्ज किती आलेले आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, तर किती विद्यार्थ्यांना बघा ग्राउंड होणार आहे ते सरळ इथं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते। तर ऑल ओव्हर जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या काही जागा होत्या पोलीस या पदासाठी पर्टिक्युलर हे 5 पद आहेत। त्याच्यामध्ये पोलीस शिपाई, बॅट्समन, तुरुंग विभाग शिपाई, चालक आणि शीघ्र कृती दल। ठीक आहे, याच्यामध्ये टोटल 17,000 प्लस 17,431 जागांसाठी ही भरती जी आहे ती होणार होती। त्यासाठी 17,76,256 अर्ज आलेत। पर्टिक्युलर नाशिक जिल्ह्यासाठी किती आलेत हे त्याच्यानंतर बघूया। तर पोलीस शिपाईसाठी ऑल ओव्हर सगळे जे काही पोलीस शिपाईचे पद आहेत सगळ्यात जागा होत्या 9,595 डिस्ट्रिक्ट वाईज होत्या। ह्या सगळ्या डिस्ट्रिक्टच्या एकूण कंबाईन आहेत। तर इथे त्यासाठी 8,22,984 इतके अर्ज जे आहेत ते आले होते। बॅट्समॅनसाठी 41 जागा होत्या, त्या ठिकाणी 32,026 इतके अर्ज आले होते। तुरुंग विभाग शिपाई यासाठी 1800 जागा होत्या, 3,72,354 इतके अर्ज त्यासाठी आले होते। इव्हन चालक या पदासाठी 1,686 जागा होत्या, 1,98,300 इतके अर्ज त्यासाठी आले होते। आणि शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी 3,50,592 इतके अर्ज आले होते। तर सगळ्यात जास्त अर्ज तुम्हाला दिसतील तर कशासाठी? पोलीस शिपाई या पदासाठी आहेत। आता आपण जाऊयात अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये। तर अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये 281 जागा होत्या। तर 281 जागांमध्ये शहर म्हणजे अमरावती शहर पोलीस यासाठी 74 जागा, त्यासाठी अर्ज किती आलेत तर 4,789 इतके अर्ज आले। 4,789 इतके अर्ज आले। तर ग्रामीण जे आहेत म्हणजे अमरावती ग्रामीण पोलीस त्यासाठी 207 जागा होत्या, त्यासाठी एकूण अर्ज आहेत ते 25,549 अर्ज आले। तर ग्रामीण मध्ये सगळ्यात जास्त जागा होत्या, त्यासाठी जास्त अर्ज तुम्हाला बघायला भेटतील। तर अशा पद्धतीने कॉम्पिटिशन बघितलं तर इतकं हाय आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं हे तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल। तर आता पुढची गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट, आता जे ग्राउंड आहे आजचं झालं 19 जूनला, त्या ठिकाणी मुलांना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तुमचं चित्रीकरण केलं जाते, त्यामुळे काटेकोर जे काही पालन करण्याचे नियम दिलेत ते तुम्ही आपल्या त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलाय तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, त्याच्यामध्ये काय पालन करायचंय। इव्हन ज्या मुलांचं ज्या ठिकाणी पाऊस आहे, आता जसं की कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी, नाशिक या डिस्ट्रिक्टसाठी सिंथेटिक ट्रॅक जो आहे तो 100 मीटर आणि 1600 मीटरच्या इव्हेंटसाठी वापरण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 15 मिनिटात तो ओपन होतो, त्यामुळे त्या ठिकाणी तो ट्रॅक कसा वापरला तर बऱ्याच ठिकाणी ही म्हणजे सोय केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी, पण ग्राउंड तर नक्की घ्यायचंच आहे त्यांना। ओके, आणि इम्पॉर्टंट अजून एक गोष्ट की RFID या तंत्रज्ञानाचा वापर केलाय त्यांनी, म्हणजे स्टार्ट टाइम आणि एंड टाइम नुसार एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करतात तुमचा टाइम आणि त्यानुसार तुम्हाला मार्क्स देतात। सो डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। ठीक आहे, मग आता इथं एवढाच जास्त लेंदी व्हिडिओ मी करणार नाहीये, महत्त्वाची बातमी तर तुम्हाला देऊन झालेली आहे। आता जर तुम्ही सूचना कोणत्या आहेत त्याचं पालन करायचं आहे ते सुद्धा व्हिडिओ त्याचा बघून घ्या व्यवस्थित, कारण तुमचं ग्राउंड अजून झालं नसेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी पर्टिक्युलर सगळे एकदम विद्यार्थी घेतले जात नाहीत। जितकी संख्या आहे 500, 1000 या दृष्टीने तेवढे विद्यार्थ्यांनी बोलवले जात आहेत ग्राउंडसाठी। आता इथे वज्रप्रहार, ब्रह्मास्त्र नावाची ही 2 पुस्तकं, जे की हे प्रश्नसंच आहे वज्रप्रहार आणि हे पुस्तक आहे ऑल सगळे जे काही सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये कव्हर केलेत कॉन्सेप्ट वाईज। तर हे पुस्तक जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये मिळेल, तर हे पुस्तक 50% डिस्काउंट मध्ये मिळेल, जे की याच्यामध्ये प्रश्न आहेत प्रश्नसंच जे की प्रीवियस इयरचे पेपर्स बघून चांगल्या दर्जाचे थोडा दर्जा उंचावून हे प्रश्न तयार केलेत। तर हे पुस्तक तुम्हाला परचेस करता येईल 50% डिस्काउंट मध्ये। इव्हन आता पुढे आपल्याकडे बॅचेस पण आहेत, 4 बॅचेस वेगवेगळ्या तुम्हाला परचेस करता येतील। बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी आणि सामान्य ज्ञान तर 199 मध्ये तुम्हाला परचेस करता येतील। यासाठी बघा डेली आता ते बॅचेस परचेस आहेत, आता सगळे 4ही विषय तुम्हाला एकत्र सेशन करायचे असतील तर 699 मध्ये तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल, ज्या त्यामध्ये बेसिक पासून सगळं शिकवलं
आठवड्याला 100+ टेस्ट आहेत, रेकॉर्डेड लेक्चर, दर आठवड्याला मोफत टेस्ट, PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळतील. प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघू शकतात. दरवर्षी पोलीस भरती येत असते. कोण जे म्हणतात की 2 वर्षांनी येणार आहे त्यांनी लक्षात ठेवा, दरवर्षी पोलिसांच्या रिक्त जागा होत असतात. आता इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. आता पोलीस भरतीचा हा YouTube चॅनल ज्याच्यावरती रोज सकाळी आपण 10 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेतो. एक्झॅक्ट फ्री आहे. सध्या तरी मॅथ रिझनिंग वरती जोर दिलाय आपण, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न 50 प्रश्न तुम्हाला यावर बघायला भेटतात. आता चालक पदासाठी थोडेसे कमी प्रश्न बघायला भेटतील, पण बाकी शिपाई या पदासाठी वगैरे दुसऱ्या SRPF मध्ये 25 प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातात. तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. रोज 10 ते 11च्या टाइम मध्ये आपण हे सेशन घेतो. एक्झॅक्ट एकदम फ्री सेशन आहे. तुमच्या इतरत्र मित्रांना तुम्ही आपल्या या चॅनलची लिंक शेअर करू शकता. आणि अप्रोच हाच आहे की स्पीड, ॲक्युरेसी आणि अटेम्प्ट आपला द्यायचा आहे या एक्झाम मध्ये. ठीक आहे. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.